नमस्कार. आता सर्वात मोठी बातमी समोर येते. चोपडी येथील गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने रस्त्यावरून प्रेत न्यायलाही 2 फूट पाण्यातून काढावा लागतोय मार्ग. मरणानंतरही प्रेताला सोसाव्या लागतात यातना. ग्रामस्थातून व्यक्त केला जातोय संताप. नाझरा मंडलमध्ये अतिवृष्टी झाल्याचं प्रशासन मान्य करायला तयार नाही. पहा सविस्तर. सांगोला तालुक्यातील चोपडी गावातील गाव तलाव अतिवृष्टीने पूर्ण भरून सांडवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या तलावा शेजारील रस्त्यावरून पुढे जाणाऱ्या अनेक वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटलाय. एडूचा मळा, रानमळा, हवालदार मळा, मेकले मळा, सोमेवाडी, गव्हाणी मळा, पयाजी मळा, चौगुले मळा, यादव मळा आदी वाडी वस्तीकडे जाणारा हा एकमेव मार्ग होता. तो पाण्याखाली गेला असून या रस्त्यावर 2-2.5 फूट पाणी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना गावाकडे व घराकडे ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने मोठे हाल होत आहेत. पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. मृत व्यक्तीचे प्रेत न्यायलाही या पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ चोपडी गावातील ग्रामस्थांवर आल्याने याबाबत संताप व्यक्त केला जातोय. मरणानंतरही प्रेताला सोसाव्या लागतात इथे यातना. येथील परिस्थिती पाहता तलावामध्ये येणारे पावसाचे पाणी जास्त असून सांडव्यातून वाहणारे पाणी कमी प्रमाणात वाहत आहे. यामुळे या मार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाण्यातून ग्रामस्थांना मार्ग काढावा लागतोय. शालेय विद्यार्थी, वृद्ध, ग्रामस्थ, महिला यांना पाण्यातून जायला भीती निर्माण होत आहे. यामुळे या भागातील नागरिकांचे हाल कोण दूर करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या रस्त्याची उंची वाढवण्याची गरज असून शासनाने तात्काळ रस्त्याची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थातून पुढे येते. तरीही प्रशासन म्हणते नाझरा मंडलमध्ये अतिवृष्टी झालीच नाही. अतिवृष्टीतून नाझरा मंडल वगळले गेले आहे. प्रशासनाने नाझरा मंडलचा त्वरित अतिवृष्टीमध्ये समावेश करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नाझरे परिसरातील ग्रामस्थ व चोपडी ग्रामस्थातून होत आहे. धन्यवाद. प्रतिनिधी रविराज शेटे, CBS न्यूज मराठी, सांगोला.